पार्थ पवार आणि रोहित पवार यांची भेट झालेली आहे। पिंपरी चिंचवडच्या हिंजवडीमध्ये भातोबाच्या यात्रेमध्ये दोन्ही भावंडांची भेट झाली। आई आणि आत्याच्या प्रचारासाठी पवार कुटुंबाची युवा पिढी सध्या मैदानामध्ये उतरलेली आहे। 2019 साली माझा भाऊ पारचा झालेल्या पराभवाचा बदला मी घेणार असं रोहित पवार यांनी वक्तव्य केलं होतं। त्यानंतर रोहित आणि पार्थ पवारांची ही भेट झाल्यामुळे चर्चा सुरू झाली। अधिक माहिती घेऊया, सचिन चपळगावकर आपले प्रतिनिधी सोबत आहेत। सचिन, एकीकडे कालचं रोहित पवार यांचं विधान की भावाच्या पराभवाचा बदला घेणार आणि त्याच दिवशी झालेली पार्थ पवार आणि रोहित पवार यांची ही भेट, त्यामुळे स्वाभाविकपणे चर्चा होणार आहे। सचिन, गुरु अगदी बरोबर आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुपारीच रोहित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये सांगितलं होतं की अजित पवार आपल्या मुलाचा बदला घ्यायला विसरले असतील, पण मी त्याचा भाऊ या ठिकाणी त्या घटनेचा बदला घेणार आहे। कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2019 ला पार्थ पवारांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता आणि काल संध्याकाळच्या वेळेस एका खासगी कार्यक्रमामध्ये दोघांची अचानक भेट झाली, त्यामुळे त्या चर्चेला उधाण आलं। पण दोघंही एकमेकांशी बोलतही होते आणि पार्थ पवार आणि रोहित पवार यांच्यात बोलणं काय झालं ते जरी समजू शकलं नसलं तरी कुठेतरी एक हृदयामध्ये जर पराभवाचा जर कुठेतरी हे असेल तर त्याचा बदला नक्कीच मी घेईल असं रोहित पवारांनी सांगितलं। त्यामुळे भेटेला मात्र चर्चेला उधाण आलंय। अर्थात धन्यवाद सचिन या सविस्तर माहितीसाठी।